बाहेर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। सकाळपासून हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू होतं आणि तेव्हापासून आपण पाहतोय की दुपारच्या वेळेमध्ये सरकारचा एकही प्रतिनिधी जर आमच्याशी बोलण्यासाठी आला नाही तर आम्ही मंत्रालयावरती चालून जाऊ अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या आंदोलकांनी दिलेला होता। आणि जवळपास 2 ते 2.5 महिन्यामध्ये जे काही आंदोलन सातत्यानं परभणीच्या घटनेनंतर झाली आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला हवा अशा पद्धतीची भावना ही सगळ्या आंदोलकांची होती आणि तेव्हापासून हे सगळे आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये झाल्यानंतर आता अखेर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय। सध्या विजय वडेट्टीवार हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्या शांत करणार नाही सरकारला जाब कसा विचार नाही, आम्ही आता हे सरकार घाबरू नये, जनतेचा सामना करू शकत नाही म्हणून पोलिसांनाच पुढे करून हे काम करतायत। या सरकारला धडा शिकवणार अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडू, सरकारला जाब विचारू आणि जेवढे पोलीस आहेत त्या सगळ्यांना खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा आणि विजयचा हा खून आहे, पोलीस कोठडीत केलेला खून आहे, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, तुमच्या सोबत मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। अरे थांब रे बाबा, मी कुठे आता तुमच्या आपण पाहतो की विजय वडेट्टीवार सध्या मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या सोबतच सगळे आंदोलक या मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि मागे त्यांच्या मोठी घोषणाबाजी होते आहे पोलिसांच्या विरोधात, सरकारच्या विरोधामध्ये हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि मंत्रालयावरती चालून जाण्याचा इशारा दिल्यानंतर सकाळपासून अनेक नेते या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते। जितेंद्र आव्हाड असतील किंवा काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड असतील त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि अखेर अधिवेशनचा जो आजचं काम